नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आणि 4 दिवस टिकणारी मेथी वडी, जी खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. कमी साहित्यात झटपट होणारी अशी मेथी वडी आणि हेल्दी पण राहते. तर नक्की रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण आधी. तर इथे मी मेथी घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जर देठं कोवळे असेल तर तुम्ही देठं पण घेऊ शकता. तर एक मोठी कटोरी मी मेथी घेतलेली आहे. त्यानंतर मी एक वाटी इथे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि मेथीच्या प्रमाणामध्ये मी कोथिंबीर कमी घेतलेलं आहे. त्यानंतर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. अर्धा वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तीळ घेतली आहे 1 चम्मच, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि लसूण अद्रकची पेस्ट करून अर्धा चम्मच घेतलेली आहे. आमचूर पावडर आहे अर्धा चम्मच आणि तेल आपल्याला 2 चम्मच लागणार आणि त्यानंतर आपल्याला लागेल तिखट, हळद, धना पावडर आणि मीठ हे आणि अर्धा चम्मच गरम मसाला. हे सर्व साहित्य लागणार आहेत आपल्याला. तर आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. तर आधी मी इथे मेथीला बारीक छान कट करून घेते. मेथीला छान बारीक बारीक कापून घ्यायचं, त्यामुळे ती वडी बनायला छान मदत होते. तर मी ते पूर्ण मेथी छान बारीक कट करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी, ती पण छान बारीक कट करून घेते. तर इथे कोथिंबीर पण आता छान बारीक कट करून झालेला आहे. तो मी आता मेथीच्याच परातमध्ये टाकून घेते आणि ते एकत्र करून घेते. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ ॲड करत आहे. यामुळे छान वडी क्रिस्पी बनते, खुसखुशीत होते. आणि त्यानंतर जे आपण मसाले घेतलेले होते ते टाकायचे आहेत. तर मी आधी 1 चम्मच तेल टाकून घेत आहे आणि थोडंसं तेल राखून ठेवते आणि नंतर मी याला थोडंसं मिक्स करून घेते तेल टाकल्यामुळे. आणि आता मी यामध्ये ॲड करत आहे अर्धा चम्मच लसूण पेस्ट, यामध्ये अद्रक पण टाकलेला आहे. त्यानंतर मी ओवा टाकून घेत आहे. त्यानंतर मी आमचूर पावडर टाकून घेत आहे अर्धा चम्मच. ओवा पण अर्धा चम्मच घेतलेला आहे. त्यानंतर मी तीळ 1 चम्मच घेत आहे. त्यामुळे एक छान वडीला फ्लेवर येतो. त्यानंतर मी 2 चम्मच तिखट टाकून घेत आहे. तुम्ही हवं तर मिरचीची पेस्ट पण करून टाकू शकता. अर्धा चम्मच धना पावडर टाकून घेत आहे. अर्धा चम्मच हळदी घेत आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेत आहे आणि पाऊण चम्मच मी मीठ घेत आहे. तर आता हे सर्व साहित्य आपण छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आधी आणि सुरुवातीलाच पाणी टाकून याला मळून नाही घ्यायचं. तर याला आधी छान पीठ, तांदूळ आणि जे मसाले आपण टाकलेले आहे त्याला छान असं अ, लाग प्रेस करून करून ते दाबून दाबून छान मळून घ्यायचं. त्यामुळे ती मेथी सॉफ्ट होते आणि सगळ्या मेथीला तो मसाला छान लागतो. तर मी ते आधी त्याला छान सगळीकडे प्रेस करत करत त्याला करून घेते. तर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे भिजवताना एका वेळेला खूप पाणी नाही टाकायचं. तर थोडं जितकं पाणी लागते तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं. तर मी ते आधी गोळा तयार करून घेते. तर हे खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप पातळ पण नाही. पातळ बनवलं तर त्याची वडीच तयार होणार नाही. तर इथे आपलं पीठ मळून आता तयार आहे. आपण याला 5 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आणि आता मी त्याचे असे 3 भागामध्ये डिवाईड केलेले आहे आणि त्यानंतर आता आपण हे स्टीम करायला ठेवून द्यायचं. तर मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याला वरून असं पलटवून घेतलं. आता वरून याला मी चिपकू नये म्हणून थोडंसं तेल लावून घेते. तर त्यानंतर मी गॅस ऑन केलेली होती आणि आता पाणी छान गरम झालेलं आहे. आता वरती आपण ह्या वड्या ज्या बनवल्या आहेत त्या आपण ठेवून द्यायच्या आहे स्टीम करायला. तर मी याचे छान असे
रोल रोल केली आहे, ज्यामुळे वडी आपली गोल राऊंडमध्ये निघणार. तर तुम्हाला ज्या शेपचे हवे तो शेप तुम्ही बनवू शकता. तर आता आपण हे झाकण लावून 20 मिनटं हाय फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. तर मी आता याला छान 20 मिनटं शिजू देते. तर इथे आता 20 मिनटं झालेली आहेत. मी आता गॅस ऑफ केली आहे आणि आता आपण हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याला बाहेर काढायचं. तर मी आता इथे जे आपण वडी ठेवलेली आहे ती आता बाहेर काढून घेते आणि शिजली की नाही ते कसं बघायचं. त्याला ना मध्ये मध्ये असे क्रॅक जातात, तर समजून जायचं की ती शिजली आहे आणि हात लावून बघायचं. जर ती पुन्हा सॉफ्ट सॉफ्ट वाटली तर पुन्हा 5 मिनटं त्याला स्टीम होऊ द्यायचं. ती छान होऊन जाते. तर मी आता हे एका ट्रेमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला याची छोटे छोटे वडी तयार करायची, कट करून घ्यायचं आहे. वड्या छान पातळ पातळच कट करायच्या, त्यामुळे तळताना छान त्या खुसखुशीत होतात, क्रिस्पी होतात. तर मी सगळे वड्या आता कट करून घेणार आहे. तर इथे सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या छानपैकी तळून घेऊया. तर यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅस ऑन केलेली आहे. तर आता तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालेलं आहे. तर आता आपण वडी एक एक टाकून छानपैकी खरपूस होईस्तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्या बाजूनी छान खरपूस झालेली आहे. तर आता आपण हिला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान ब्राऊन खरपूस होईस्तोपर्यंत हिला भाजून घेऊया, छान तळून घेऊया. तर दोन्ही बाजूने वडी छान तळून झालेली आहे. तर आता आपण ती काढून घेऊया. तर मी आता छान टिश्यू टाकलेल्या प्लेटमध्ये हे काढून घेते. तर आता आपण अर्धी वडी शॅलो फ्राय पण करूया, की ज्यांना खूप तेल नको आहे तर ते व्यक्ती शॅलो फ्राय पण करून खाऊ शकता. फक्त फरक इतकाच असतो की थोडी ती क्रिस्पी होत नाही, पण टेस्ट खूप छान लागते. तर मी ती पण तुम्हाला करून दाखवत आहे. तर मी त्यासाठी मधून कट करून घेऊन त्याच्या बारीक वड्या तयार करून घेते, कारण शॅलो फ्राय करताना आपण ऑलरेडी तेल कमीच टाकतो. त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घेते. तर इथे वड्या करून झालेल्या आहेत कट करून. तर आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेऊया. तर यासाठी मी आता गॅस ऑन केलेली आहे आणि त्यावर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेत आहे. तेल आता छान गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकून घेऊया आणि तो तडतडायला लागला की यामध्ये आता आपण अर्धा चम्मच तीळ टाकून घ्यायची. तर मी इथे तीळ टाकून घेत आहे. तीळ पण तडतडायला लागले की यामध्ये आता आपण जी वडी कट केलेली आहे बारीक बारीक ती यामध्ये टाकून घेऊया. यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेत आहे आणि थोडं चिमूटभर मीठ टाकून घेते, त्यामुळे चव छान वाटते. तर मी तो टाकून छान मिक्स होईल असं त्याला परतून घेते. आता आपण याला फास्ट गॅसवर असंच 5-7 मिनटं ठेवून द्यायचं, त्यामुळे ती छान वरून क्रिस्पी व्हायला लागते. तर मी हे 5-7 मिनटं त्याला तसंच फ्राय करून घेते. तर 5-7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली वडी छान फ्राय झालेली आहे. तर आता गॅस ऑफ करून घेते आणि आता याला प्लेटमध्ये काढून घेते मी. तर आपले शॅलो फ्राय मेथी वडी पण इथे तयार आहे. तुम्ही या पद्धतीने पण वडी फ्राय करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. दोन्ही पद्धतीने फ्राय केलेली वडी छान वाटते टेस्टला. तर नक्की नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता आपली वडी छान कुरकुरीत, खुसखुशीत आणि छान झालेली आहे आणि छान क्रंची पण आहे. ही बनवून तुम्ही 4 दिवस खाऊ पण शकता. म्हणजे जर तुम्हाला जेव्हा स्टीम करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा तळायची असली तेव्हा गरम-गरम तळून पण घ्यायचं आणि ही टेस्टला खूप छान राहते. ती तुम्ही केचपसोबत पण सर्व करू शकता. अशा चटणीसोबत पण सर्व करू शकता. ही चटणीची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे. हवं तर तुम्ही बघू शकता. तर अशाच छान-छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि बाकी रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक यू फॉर वॉचिंग.